मॉर्निंग आणि तुमचं मी स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही कुठे चाललो आहे? आज आम्ही चाललो आहे अहमदनगरला, अहिल्यानगर, माय मिस्टेक, अहिल्यानगरला. आणि पुढे कुठं जाणार होते मला पण नाही माहीत, तुम्हीच बघा. मध्ये भूक लागेल जरा तर त्यामध्ये प्रवासाला सोबत आपण चपात्या आणि भाजी घेणार. गाईस आम्ही निघालो. पाऊस तर खूप लागला त्यामुळे रेनकोट घालून सगळं पॅकिंग वगैरे काल रात्रीच केली होती. 7ला निघायचं होतं. ह्या माणसामुळे 8ला निघतोय. 8:30 झाले, 8 वाजले. करण झालाय रेडी. भावेश स्वतः 7चा टाइम येतो ना, स्वतः 8:30ला आलो ना भाई. तुला काय वाटतं की ना देऊ टोचून एक बॅग भरलेली ना तुम्ही? गाडीवर जागा नाही, नाही तर उद्या नेला असतं तुम्हाला. ए नाही नटीने मारली मी. आतापर्यंत तर गरज नाही वाटत. ऑटो क्रुझिंग कालच बंद केले ना आपण. तो पण फीचर आहे. सो गाईज ऑलमोस्ट आम्ही आता पडग्यापर्यंत आलोय. पडग्याचा टोल नाका लागलाय. आतापर्यंत आपली सेफ जर्नी झाली आहे. हॅपी जर्नी आहे, असणार आणि राहणार. ओके. पहिला स्टॉप आमचा भाई, मॅन्डेटरी आपल्या ह्याच्यामध्ये. अरे सगळे आले का बोल. ए बसून बस. त्या प्लेयर्स मध्ये 3 मिनी कुपर होत्या वेगवेगळ्या कलरच्या, पण आपल्याकडे वेगवेगळ्या नाही, एकाच कलरच्या आहेत भाई. कोणाला समजणार पण नाही कुठली गाडी कोणी घेतली. सो गाईज आम्ही आता पोचलोय कसारा घाटाच्या खाली. सो नाश्ता करणार आणि आम्ही पुढे निघणार आहोत. एका टेबलवर ठेवू ना. पाऊस आणि कांदा भजी. बटाटा काय ए बटाटा नाही ह्याच्यात दिसतोय का बटाटा? बटाटा हा हा बटाटा पाहिजे, त्यात बोंबिलला जी पाहिजे.
गाईज आम्ही पोहोचलो आता. कुठे नाही पोहोचलो आम्ही, कसारा घाटात एक धबधबा लागलाय तिथे थांबू. ये देखो कैसे भाग के आ रहा है. सो गाईज इकडे एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि आम्ही इथे थांबलोय का तो व्हिडिओ काढायला. काही सो आम्ही येऊन ठेपलो आता इगतपुरीला, द फॉक्स सिटी. बघू शकता पण किती धुकं आले. हा ते बघा तिथे तुम्ही क्लिअरली बघू शकता, असं हिरवी अशी चादर आपल्या पृथ्वी तलावर आले आणि वरून असं धुकं येत आहे. वा वा वा. चला तुम्हाला काहीतरी दाखवतो. महानगरपालिकेची मुलं. तर हे आहे माऊली डॅम, अहमदनगरचं, अहिल्यानगरचं. सॉरी भाई, चुकी होती माझ्याकडून. ही सगळी पोरत ना भाई कामाला लागली ना, कामं आम्ही परत फिरायला ना, मग लडाख, आता राजूर. तर भावली डॅम पासून आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्हाला दिसलाय वॉटरफॉल. तर गाईज आमचं 3 दिवसापूर्वी ठरलं होतं की जायचंय आणि भावेशने विचारलं की आज सकाळी. म्हणजे ही कला हे जे मुलांमध्ये नाही भावेशमध्ये जाते. भाई तुला माहिती ना आज जायचंय, तर तू काल परवा विचारून ठेवायला पाहिजे होतं. भरोसा आहे ना एवढा पोरांना. चावी कुठे आहे? गाडीला होती. वे कुठे आहे चावी याची? मला वाटत नाही आता मी व्हिडिओ शूट करू शकेल. 2 मिनिटापूर्वी माझी बॅटरी होती 30% आणि आता डायरेक्ट 1%. म्हणजे मला आता नेक्स्ट मंथमध्ये चेंज करायलाच लागते बॅटरी. काहीच तर खूप कठीण असता रस्ता पार करतोय आम्ही. आम्ही आलो आता भावली डॅम. ही डॅम आहे.
जात आहेत पाण्यातून. तर अशा प्रकारे आम्ही इकडून तिकडून चढत तर आहोत फॉलच्या एकदम जवळ. आणि तिकडनं भाई काय व्ह्यू होतं. बाय. तर आम्ही आता वॉटरफॉलवरून रिटर्न झालो जस्ट. आणि येता येता एक गणपती विसर्जन होता राहिला. गणपती असं मला काय तू दगड सोडून त्याच्यावर का पाय ठेवायला गेला. अंदाज नाही आला रे. जाऊ दे आता काय बोलू शकतो. अंदाज नाही आला का पाय पुरला नाही. पाय पुरला बरोबर. पाय नसता पुरला तर वाहून गेलो असतो. बाकी काय नाही. काहीच पण काय माहितीये का तुम्हाला त्याला पोहायची इच्छा होती पण तो सरळ नव्हता सांगू शकत त्यामुळे तो असा गेला. खबर घ्यायचं. सो गाईज आम्ही आता धबधब्यावर निघालोय. आता रायडिंग करतोय आपण विकास. आणि आपण विकासच्या गावात झालो. विकास गावाचं नाव काय? मानेरे राजूर. हे मला काहीच आरे वारे बीच सारखं वाटतंय. काय बेल्ट आहे तो. पाकरा आजाद केलं तुला. काहीच का सह्याद्री द्यायचं तर सह्याद्री म्हणजे काय माहिती मला. रस्ता तर सरळ आहे ना. मग रस्ता उद्या सरळ. असे डोळे एकदम असे तृप्त होत आहेत. भावा यासाठी तेवढा पैसा खर्च केला आपण. कोसळत्या धारा लक्षी अपरा. रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदण्या कोसळच्या लाटा भिजलेल्या वाटा रिमझिम झरणारी. धबधबा इथे धबधबा काय माहिती धबधबा नाही.
हे दोघं कुठे गेले? तर आम्ही येऊन पोचलो आता विकासच्या गावाला. विकासच्या घर प्रायव्हेट विला. विकासची मार्की काय दाखव, कसा दाखव. तर येता येता एवढी भिजलोय, एवढी थंडी लागली काय शेकोटी पेटवायची वेळ आली. शेकोटी चूल पेटवली. सर पप्या शेटने आपल्या द्यायला चहा घ्या घ्या. सो गाईज आता आम्ही चाललोय थोडा राऊंड मारायला. जॅकेट का घातलेस? थंडी वाजते, भेंडी मी आणि असं चाललोय. बंद कर बंद. थंडी जास्तच वाजलेली वाटते ना. भाव्या काही मी शूज घालून आलोय त्यामुळे आता थोडं अनकम्फर्टेबल होतं. जरा फ्लिपफ्लॉप घालून यायला पाहिजे होतं पण जाऊ द्या. भेंडी कुठं स्लिप बिप झालो असतो तर. असं काहीसं व्ह्यू आहे. सगळे नाले धबधबे सगळे वाहते. खूपच जागा शोधले चांगले आंघोळीसाठी. कारण इथं काय झालं का डायरेक्ट इथे बाई हाय रेडी आहे सगळे. बॉडी वर गेलं की इथं झालाय. गार डोंगराची हवा. आता आम्ही चाललोय शेताच्या बांधावरून. कुठं चाललो नाही माहिती. विकासचं शेत बघायला. याला म्हणतात वातावरण. तर मित्रांनो हे जे एवढं दिसतंय एवढं स्क्वेअर फूट एकर किती एकर आहे हा जेवढं असेल ते आपल्या मित्राचं आहे. काय कधी काय लागलं तर यायचं इथं. इथून त्या दिसतंय ना तिथपर्यंत तुमच्याकडे भाई. तो घर आहे तिथपर्यंत आपला त्या घराची कोकतरे अँड कोकतरे सन्स प्रायव्हेट लिमिटेड. तर भात लावून झालाय. तर मित्रांनो अशा प्रकारे शाळा सुटल्या आणि आपण आता चाललोय घरी. यांची सुटली आहे आणि आपण आपल्या घरी चाललोय. ती पोरं शाळेत तरी जात आहेत रे. शाळेतून पळून जायचं. गाईज आम्ही आता चाललोय चिकन आणायला. डिनरसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे व्यवस्था. पाहुण्यांची सोय चालू आहे.
आपण आता एकदम नगर पद्धतीने कालवण घेणार आहोत. पुढे दीदी एक ताट घेऊन ये. छोटी वाली प्लेट ताट घेऊन ये. थोडी मोठीच घे थोडा इकडं. सो करायला एकच पीस. आत्ता भाई डिनर साठी स्टार्टर आमचा आला कौल चिकन फ्राय, जे आमचे मेन शेफ आहेत भावेश ठाकरे, मॅन फ्रॉम नेरोळी. आचारी नंबर 2, नेरोळी. आचारी नंबर 1, आचारी नंबर 2. आता काय बनेल ते खायचं. तर आपलं कौल फ्राय चिकन रेडी आहे. तर भावांनो आपण आता तांदळाच्या हाताने थापलेल्या भाकरी खाणार आहोत, ज्याची टेस्ट हाय हाय. त्याची टेस्ट काय सांगताय? तू सांग तुझ्या मित्रमैत्रिणींना काय सांगू इच्छितो. कोणाला यायचं असेल तर येऊ शकतं, असं काय प्रॉब्लेम नाही, पण घरी सांगून ये. ऑफर आहे. काय आलंय ग तर आमचे बनले ते नवीन मित्र कार्तिक, कार्तिक आणि परीना. आम्ही आता खेळतोय, तुम्ही पण या. मित्रा काय झालं, दाखव फोटो दाखव. तर गाईज आपण बसलो आता डिनर साठी. तर चिकनचं अप्रतिम असं कालवण आणि भाकरी. करण ओके काय बोलतोय, किती वाजता निघायचं? 9ला. रेकॉर्डिंग करून ठेवतो. उद्या व्लॉग आपला आज संपणार आहे आणि उद्या पण 9 वाजता भेटणार आहोत, बरोबर ना? आवाज आला काहीतरी, तू काहीतरी बोललास. हा बोल. जाऊ दे, माझी इच्छा आहे 11ला जाऊ. बघू आता काय बोलतात. तुझा लगीन आहे ना 11ला तिकडं. हा, एक जागे फिरायचं ना फक्त. बघू आपण. माहिती आहे तुम्हाला रात्री काहीतरी दिसत आहेत शोधताना. हे नवीन काय नाही शोधत आहेत, हे खेकडी शोधतायत. खेकडी मला तर वाटत नाही एक नाही भेटलं. वॉकच्या नावाने आम्ही खेकडी शोधायला आलो. बाजूला कुठं शोधले? गाईस थोडं गायडन्सची कमी आहे, त्यामुळे आम्ही थोडंसा मागे पडतोय खेकडे शोधताना. पण विकास मला वाटतंय शोधेल एखादा तरी, म्हणजे वाट्या पाण्यात. तुम्हाला काय जर एक्सपिरियन्स असेल खेकडी पकडण्याबद्दल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, सांगा आम्हाला. हे तोंडावर बॅटरी मारणार तर समजेल ना. हा मला आता स्वेटरची गरज खूप जास्त आहे. रात्री डायरेक्ट ढगात करण जे बोललाय ना ते मला वाटतं सत्य होणार. 11:30 फिलिंग ढगात एकदम. बघूया आपण किती वाजता झोपलं तर लवकर उठू शकतो, कारण गावात आहे ना वातावरण वेगळं आहे एकदम. येतो तू 8 7 वाजता येतो. बरोबर 8ला उठ.